आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा. पवार, कुठून आहात आपण? जातवा, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर. काय वाटतं की तुम्हाला फुलंब्री तालुक्यामध्ये जे आहेत आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात कोण नवीन चेहरा आहे? नवीन चेहरा कोण तर निवडून यावंसं वाटतं? मला अनुराधाताई चव्हाण आल्या पाहिजे निवडून आणि त्यांना उमेदवारी दिल्या गेली पाहिजे. त्यांचं जर कधी हे झालंच मागं पुढे तर मग विजय भाऊला दिलं तरी हरकत नाही. परंतु दोन चेहरे आमच्याकडे चांगले. तुम्हाला काय अपेक्षा आहेत? कुठले कामं झाली पाहिजे? कामाच्या बाबतीमध्ये आता कसं झालं, योजना खूपच काही निघाल्या, अपेक्षा लोकांची जास्त झाली. परंतु शिक्षणावर, पिण्याच्या पाण्यावर याच्यावर भर दिला गेली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जे आहे विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे कोणतंही सरकार असो. कारण उत्पादनावर आधारित खर्च किती होतो, काय होतो याचा विचार सरकार कधी करत नाही. 10 रुपये लावला जातो आणि शेतीमध्ये माल 8 रुपयाचा निघतो. 2 रुपयाचा गॅप कोणी भरायचा, हा विचार सरकारने केला पाहिजे. आणि सर्व शेतकरी सगळे एकाच लाईनचे नाही, वेगळ्या कॅटेगरीतले शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातले वेगळे, विदर्भातली वेगळी परिस्थिती, आपल्या मराठवाड्यातली वेगळी परिस्थिती. मराठवाड्यातच का असं समजा हे होतं याचा कोणी विचार करत नाही. मग आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे आमदारकीमध्ये आमदार म्हणून एक निवडून आल्याच्या नंतर ताई असेल किंवा दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण करतील असं तुम्हाला वाटतं? वाटतात शेवटी एक प्रतिनिधी काही करू शकत नाही, परंतु ते तिथपर्यंत पोहोचवतील आमच्या समस्या आणि त्याच्यावर विचार होईल अशी अपेक्षा आहे. शिरोडी खुर्द. शिरोडी खुर्द म्हणजे फुलंब्री तालुका. हो, फुलंब्री तालुका. तुम्ही काय सांगाल की सध्या विधानसभा निवडणूक येते आहे हो. आणि आगामी या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण तुम्हाला म्हणजे आमदार म्हणून बघायला आवडेल? अनुराधाताई. अनुराधाताई चव्हाण. हो. तर तुमच्या नेमके काय प्रश्न आहेत तुमच्या भागातले? समस्या काय आहे? रोड तयार करणे. अच्छा, रस्त्यांचे प्रश्न. रस्त्यांची जे काही सुधारणा असतील किंवा नवीन रस्ते असतील तर त्या काही नवीन आमच्या रस्ते दुरुस्त करतील, सुधारतील असं तुम्हाला पूर्ण विश्वास आहे? हो. अनेगाव. काय वाटतं आपल्या मतदारसंघामध्ये कोण यायला हवं? भाजपचं सीट लागायला आमच्या विश्वास. भाजपचं सरकार. तुम्हाला काय वाटतं की कुठले कुठले कामं आहेत ते व्हायला पाहिजे किंवा झाले किंवा कुठले काय अपेक्षा? शेतीविषयी अनुदान पाहिजे आणि मी शेतकरी असल्यामुळे मला शेतीचं जास्त रोड ते. आता आगामी विधानसभा याच्यासाठी जे आहे निवडणुकीसाठी तुम्हाला म्हणजे एक नवा चेहरा शोधता आहे. तर तुम्हाला काय वाटतं की कोण येईल किंवा कोणाचा? दोघांपैकी एक जण कोणीतरी, एक अवताडे साहेब राहतील, नाही तर ताई, हे दोघं जण तेच. आणि कोणी ताई असो तुम्हाला जे आहे तो भाजपचा चेहरा भाजपचं यायला. भाजपचंच का बरं? भाजपचं म्हणजे कार्य चांगलं आहे, सगळ्या गोष्टी कशी. काय सांगाल, कुठून आला आपण? नमस्कार, मी विकास आजनाथ टेकाळे, राहणार पिंपळगाव वळण. आमच्या फुलंब्री मतदारसंघामध्ये अनुराधाताई चव्हाण यांचं काम हे खूप छान प्रकारे चालू आहे. त्या प्रत्येक योजना असतील ह्या अत्यंत प्रभावीपणे मांडतात आणि त्या 100% यशस्वी सुद्धा करतात. तसंच ग्रामीण भागामध्ये महिलांच्या समस्या असू द्या किंवा इतर कोणत्याही समस्या असू द्या, त्या प्रत्येक समस्यांचं निराकरण हे योग्य प्रकारे करतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला अनुराधाताई चव्हाण ह्याच उमेदवार हवे आहेत आणि ते 100% निवडून येतील यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू. धन्यवाद. काय काय समस्या आहेत तुमच्या भागात? आमच्या भागामध्ये सध्या तर रस्त्यांच्या समस्या असू द्या किंवा आरोग्याच्या विषयी समस्या असू द्या, तसेच शिक्षणामध्ये सुद्धा खूप उपयोगी येतील अशा समस्या असतील त्यातही म्हणजे योग्य प्रकारे हाताळतात. ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर या अनुराधाताई चव्हाण या पूर्ण सोडतील असं तुम्हाला पूर्ण हो विश्वास हो, आहे? 100% सोडवतात आणि आतापर्यंत सुद्धा ताईंनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताई ह्याच उमेदवार असतील आणि निवडून सुद्धा येतील. धन्यवाद. कामगार मार्फत अनुराधाताई चव्हाण यांच्या मार्फत मोफत संसार भांडी बांधली देण्यात येत आहे. कुठले आपण पिंपळगाव वळण, कार्यक्रम? तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. मग आता इथे पुढे जे आहे विधानसभेच्या निवडणूक येत आहेत, हा, तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून? ताईलाच तिकीट राहणार आहे ना आणि ताईच निवडून येतील. तुम्हाला पूर्ण विश्वास आहे? हा, सध्याला जे आहे तुमच्या भागामध्ये जे आहे तर कोणते कामं बाकी आहेत आणि कोणते कामं व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नाही कामं तर आता जवळपास ताईनं सगळेच पूर्ण केलेले.
काय असेल ते जिल्हा परिषद सदस्य होते त्या माध्यमातून. शकुंतला अशोक जाधव, राहणार वाणीगाव, कुठून आलात आपण? वाणीगावहून. वाणेगाव. काय सांगाल आता सध्या विधानसभा निवडणूक येते आहे, तर जनतेच्या मनातलं जे काही आमदार आहेत ते कोण यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जनतेतलं मनाचं असं आहे ज्यास त्याच्या आवड्यानुसार असतं किंवा त्याची कोणताही नेता असो निवडून येणारा समजा तर त्यानं समाजासाठी भलं केलं तेच नेता कोणाला बी आवडतो. ज्यावेळेस फर्स्ट टाइमला अनुराधाताई चव्हाण निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या किंवा निवडून आल्या त्यावेळेस त्यानं सुरुवातीला लहान मुलाचा विचार केला, शाळेमध्ये झडपीमध्ये त्यांना दप्तर वगैरे दिले, त्याच्यानंतर काही राशन वगैरे सुद्धा दिलं. असा नेता जर असला तर काही टेन्शन नाहीये. म्हणजे नेमकं आता फुलंब्री विधानसभेमध्ये जे आहे त्याच्यातून कोण निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अनुराधाताई चव्हाण. अनुराधाताई चव्हाण. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? कुठल्या कामाच्या अपेक्षा त्यांच्याकडनं आहे? हेच आपले समजा जे काही समाजासाठी झटणारे असले समजा कोणत्याही गोष्टी आपल्या गावासाठी मीडिया म्हणा. प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.